राही द पॉवर ऑफ युनिवर्स या यूट्यूब चॅनलवर मी सई कुलकर्णी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, कालपर्यंत आपण 7 अंकाचे स्वभाव आणि प्रभाव पाहिले। आता ह्या भागामध्ये आपण 8 या अंकाचे स्वभाव आणि प्रभाव पाहणार आहोत। 8 या अंकावर शनी या ग्रहाचा अंमल असतो। ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 या तारखांना झाला त्यांना या सर्व गोष्टी लागू पडतात। लोक हो, आपण बरेच ठिकाणी ऐकत असतो की 8 भाग्यांक ज्यांचा आहे त्यांना बऱ्याच गोष्टी खूप उशिरा मिळतात किंवा बरेच अडथळे पार करावे लागतात किंवा शनी महाराज खूप त्यांची परीक्षा बघतात। तर हो, खरंच असं असतं, पण हा अंक इतकाही वाईट नाही की त्यांच्या आयुष्यामध्ये सतत खडतर प्रवासच असतो। यांचं लाईफ पण खूप छान असतं। हे लोक पण खूप छान प्रयत्न करतात, खूप छान पुढे जातात, खूप छान यांची प्रगती होते। शनी महाराज ह्या लोकांना अगदी भरभरून देतात। आपण ऐकतो की शनी महाराज आहेत म्हणजे खूप कठोर असतं, खूप कठोर परीक्षा द्याव्या लागतात, पण यांच्या आयुष्यामध्ये तसं फारसं काही दिसत नाही। जेवढ्या यांना परीक्षा द्याव्या लागतात, जेवढे यांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात, अर्थातच तेवढे पटपट त्यांना रिझल्ट्सही मिळतात आणि खूप छान छान रिझल्ट्स त्यांना आयुष्यामध्ये मिळत असतात। हे लोक कडक शिस्तीचे, निश्चयी आणि स्थिर असतात। ह्या लोकांना निसर्ग सौंदर्याची अतिशय आवड असते। कोणताही निर्णय घेताना हे लोक चारही बाजूंचा अगदी सखोलपणे विचार करतात। इतर कोणत्याही अंकांपेक्षा 8 हा अंक धोरणी आणि हुशार असतो। हिप्नोटिझम याबाबत 8 या अंकाच्या लोकांना आकर्षण वाटते। कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही शिक्षण या लोकांकडून अगदी ध्यास घेऊन पूर्ण केलं जातं। आयुष्यात उशीर आणि अडचणी याचा या लोकांना प्रचंड सामना करावा लागतो, पण एकदा ह्या लोकांना यश मिळायला लागलं की मात्र हे लोक कुठेही मागे वळून पाहत नाहीत। त्यांची प्रचंड भरभराट होत जाते। नोकरी किंवा व्यवसाय दोन्हीमध्ये ह्या लोकांना कष्ट करून मगच फळं मिळतात। यांच्या प्रकृतीचं मुख्य कारण म्हणजे त्यांचा चिडचिडपणा हे आहे। पाय, कान आणि संधिवात याबाबत ह्या लोकांना त्रास संभवू शकतो। 8 या भाग्यांकाच्या लोकांनी बुधवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी त्यांची महत्त्वाची कामं केल्यास त्यामध्ये त्यांना नक्की यश मिळतं। मित्रांनो, तुमच्या जन्मतारखेमध्ये जर का 8 अंक असेल किंवा 8 हा तुमचा भाग्यांक असेल तर त्यामध्ये घाबरून जाण्याची किंवा खचित होण्याची काहीच गरज नाही। तुम्ही जेवढे जास्त कष्ट घ्याल त्याचं जास्तीत जास्त फळ तुम्हाला शनी महाराज देत असतात। त्याच्यामुळे जास्तीत जास्त कष्ट करा आणि भरपूर यश मिळवा। तर आजच्या भागात हे एवढंच। आता भेटूया पुढच्या भागात। तोपर्यंत व्हिडिओज बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तुम्हाला ह्या व्हिडिओतल्या कोणत्या गोष्टी जास्त रिलेट झाल्या हे खाली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। नमस्कार।